किंवा काही काढणं खूप नाद असतो बरं का, इतका नाद असतो, इतका नाद असतो. कोणाकडून लिंबू तरी घेईल, कोणाकडून नारळ तरी घेईल, कोणाकडून भभूती तरी घेईल, कोणाकडे कुंडली तरी दाखवील. ह्या ब्राह्मणाकडे दाखव, त्या गुरुजीकडे दाखव, पण तरी त्याचं बरं होत नाही. काय झालं, एक आजीबाई होती, ह्या गुरुजीकडे दाखव, त्या गुरुजीकडे दाखव, म्हणून तिने आपलं भविष्य पाहण्यासाठी एका ब्राह्मणाकडे गेली. महिला मंडळ भाविक असतात. तिने कार्ड दिलं हातामध्ये, पुस्तक दिलं आणि ते गुरुजी वाचायला सुरुवात करू लागले. म्हणे, हे आई, तुझं नाव अमुक अमुक आहे म्हणे. ती म्हणे, हो बाबा. म्हणे, तुला 4 मुलं आणि 4 सुना आहे म्हणे. म्हातारी म्हणाली, बाया, या बाबाला कुठून कळालं, एवढा जादूगार, एवढं पॉवरफुल बाबा मी आजच पाहते. याने 4 सुना 4 पोरही सांगितले. म्हणे, प्रत्येक मुलाला 2-2 मुलं आहे म्हणे, असे तुला 8 नातू सुद्धा आहे म्हणे. तिथं अजून भाव बसला, तिथं हात जोडूनच उभी राहिली. आता माझं कल्याण होणार. मी लय ब्राह्मण पाहिले, लय गुरुजी पाहिले, खूप अशा गुरुजींना हात दाखवला, आज माझं कल्याण निश्चितच. मग त्यानंतर ते गुरुजी म्हणाले, तू कालच 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू आणले म्हणे. तिचा अजूनच भाव बसला. ती म्हणाली, बाबाजीला कसं काय कळालं, मी तांदूळ आणले, गहू आणले, माझ्या 4 सुना, 4 पोरं, 8 नातवंड, एवढं सगळं कसं माहिती. मग तिने हळूच विचारलं, बाबाजी सांगा ना, माझ्या दुःखाचं हल कसं होईल, माझ्या दुःखाचं निवारण कसं होईल. तेव्हा गुरुजी म्हणाले, मावशी, तू जो कुंडली आणायच्या ऐवजी राशन कार्ड घेऊन आली. झाली का पंचायत. कमीत कमी कुंडली तर घेऊन येते.